नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या मंदिरामधील श्री संत नामदेव पायरी, संत नामदेव महाराज पायरी दर्शनाचे महत्त्व, तसेच काय आहे पंढरपूरच्या नामदेव पायरीचे महत्त्व किंवा रहस्य याविषयी माहिती जाणून घेऊया. नामदेव पायरी ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि आदराचे स्थान आहे. संत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या संत सज्जनाच्या चरणाची धूळ सतत मस्तकी लागावी या भावनेतून मंदिराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतली. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक जागेविषयीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 1. पार्श्वभूमी आणि समाधी. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीत आणि वारकरी संप्रदायाच्या प्रसारात घालवले. महानिर्वाणापूर्वी आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 मध्ये त्यांनी पांडुरंगाच्या महाद्वारावरील पहिल्या पायरीवर समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. अर्थ, आम्ही पायरीचे दगड झालो आहोत, ज्याच्यावरून संत चालतात आणि त्याच्या चरणाचा स्पर्श आम्हाला होतो. हा त्याचा विचार पुढे नामदेव पायरी म्हणून ओळखली जाऊ लागला. 2. नामदेव पायरीचे महत्त्व. संत चरण धुळीचा लाभ. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे लाखो वारकरी या पायरीवर नतमस्तक होतात आणि संताच्या चरणधुळीचा आशीर्वाद घेतात. कुटुंबियाची समाधी. नामदेव महाराजांसोबत त्यांची पत्नी राजाई, मुले महादा, गोदा, नरा, विठा, सून आणि संत जनाबाई, तसेच त्यांचे आई वडील यांनीही याच पायरीवर समाधी घेतलेली आहे. पितळी आवरण. भाविकांना दर्शन सोयीचे जावे म्हणून ही पायरी आता पितळेने मढवलेली आहे आणि त्यावर नामदेव महाराजांच्या परिवारातील व्यक्तीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. 3. नित्यपूजा आणि परंपरा. नामदेव पायरीवर दररोज नामदेव महाराजांच्या मुखवट्याची विधिवत पूजा आणि नैवेद्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत दिला जातो. आषाढी वारीच्या काळात या पायरीचे महत्त्व आणखी वाढते. विठ्ठल देहूकर फडाकडून या ठिकाणी विशेष उत्सव साजरा केला जातो. संत नामदेव महाराज आणि त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या पायरीवर समाधी घेतली. यामध्ये नामदेव महाराज, त्यांची पत्नी राजाई, आई गोनाई, वडील दामा, भाऊ नारा, विठा, गोदा, महादा, बहीण आऊबाई, मुलगी लिंबाई आणि दासी जनाबाई यांचा समावेश होता. नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत. त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. नामदेव महाराजांच्या कुटुंबातील 12 सदस्यांनी त्यांच्यासोबत समाधी घेतली. यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा, पत्नी, भाऊ, बहीण, मुलगी आणि दासी जनाबाई यांचा समावेश होता. समाधीचे स्थान. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या पायरीजवळ त्यांनी समाधी घेतली असे सांगितले जाते. नामदेव पायरी. नामदेव महाराजांनी विठ्ठलचरणी लीन होऊन समाधी घेतल्यामुळे या जागेला नामदेव पायरी असे संबोधले जाते.
वारकरी संप्रदायात या जागेला खूप महत्त्व आहे. जनाबाई नामदेव महाराजांच्या परिवारातील एक सदस्य आणि दासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाईंनी देखील याच ठिकाणी समाधी घेतली. एकत्रित समाधी नामदेव महाराजांच्या कुटुंबातील आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी एकत्रितपणे समाधी घेतल्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे. या 12 प्रमुख समाध्या संत नामदेव महाराजांच्या परिवारातील आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. संत नामदेव, गोनाई नामदेवांची आई, दामाशेट्टी नामदेवांचे वडील, राजाई नामदेवाची पत्नी, नारा विठा गोदा महादा नामदेव महाराजांची 4 मुलगे, आऊबाई नामदेव महाराजांची बहीण, लिंबाई मुलगी, संत जनाबाई दासी आणि नामदेवांच्या परिवारातील इतर सदस्य. यात समाविष्ट असलेल्या इतर सदस्यामध्ये गोदा आणि विठा यांचाही समावेश होतो. वारकरी संप्रदायात या पायरीला अत्यंत पवित्र मानले जाते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे प्रत्येक भाविक आधी या पायरीचे म्हणजेच संत नामदेवांचे आणि त्यांच्या परिवाराचे समाधीचे दर्शन घेतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पुढे जातात. मित्रांनो, नामदेव पायरी याविषयीचा माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.